शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 10 हजार कोटी जमा होतील। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये खात्यात पैसे जमा होतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी व ॲग्रोस्टिकला राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उतार्यावर प्रत्यक्ष नोंदवलेली नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे। या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रोस्टेक डिजिटल शेतकरी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता रखडला। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अद्याप जमा झालेला नाही। एकट्या चाकूर परिसरातील 25,000 शेतकऱ्यांना या निधीच्या प्रतीक्षेत आहेत। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू झाला की आम्हाला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। महसूल विभागाने आदेश सर्व वंचित शेतकरी रेकॉर्डवर येणार। सातबाऱ्यावर नाव नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना महसूल दप्तरी नोंदवून घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजना, थेट अनुदान आणि विविध कल्याणकारी शासकीय योजनांचा सर्व लाभ मिळणार आहे। आणि आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। राज्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 5,029 कोटी रुपये जमा झालेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू होणार आहे। राज्यभरातील 93,26,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत निधी हस्तांतरित केला जाणार असून सुमारे 91 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,817 कोटी रुपये जमा होणार आहेत। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 महिन्यात पूर्ण कर्जमुक्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत येत्या 2 महिन्यात पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्याची ग्वाही दिली आहे। पहिल्या टप्प्यात 5,229 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे। अमरावती ई-केवायसी व ॲग्रोस्टिकचा गोंधळ। अमरावती जिल्ह्यात सुमारे 93,000 खातेधारकांच्या ई-केवायसी अभावी कर्जमाफीची प्रक्रिया खोळंबली असून फार्मर आयडी व रकमेच्या कवटातील शेतकरी त्रस्त झाले आहेत। बुलढाणा कर्जमुक्तीच्या यादीत परजिल्ह्यातील नावे। बुलढाणा जिल्ह्यातील पहिला कर्जमुक्ती यादीत जालना, बीड, धाराशिव व अकोला येथील शेतकऱ्यांची नावे आल्याने सहकार विभागाकडून पडताळणी सुरू झाली आहे। सोयाबीन बोगस बियाणे प्रकरण। बोगस बियाण्यांच्या अहवालास विलंब होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। कृषी विभागाकडून 1150 तक्रारींवर पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पीक विमा रकमेत कपात। पीक विम्याची 63,000 रुपयांची रक्कम अचानक 48,000 रुपयांनी घटवल्यामुळे वरपुड येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून त्यांनी सामूहिक तक्रार दाखल केली आहे। कर्जमुक्तीचा लाभ। सांगोला जिल्ह्यातील 1,592 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे, तर 490 खाते प्रलंबित आहेत। मंगळवेढा परिसरातील 1,772 खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी। कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय अशी माहिती। शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा पहिला टप्पा 528 कोटी खात्यावर जमा आजपासून होणार आहे। राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा कर्जमाफीचा टप्पा वाटप चालू झाला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पहिल्या यादीतील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांपैकी पहिल्याच टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 528 कोटी 70 लाख रुपये थेट जमा करणार आहेत। मंत्री, खासदार आणि आमदारांची 2,088 कर्ज खाते अपात्र। शासकीय कर्जमाफीचा गैरफायदा लोकप्रतिनिधींनी घेऊ नये यासाठी सहकार विभागाने कसून तपासणी केली आहे। यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदार यांची तब्बल 2,088 कर्ज खाते अपात्र ठरवण्यात आलेले आहे। केवळ प्रत्यक्ष गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंतच कर्जमुक्तीचा निधी पोहोचावा यासाठी प्रशासनाने ही कडक चाळवी लावली आहे। प्रतिथेंब अधिक पीक योजनेसाठी 206 कोटींचा निधी मंजूर। राज्यात सूक्ष्म सिंचनाला चालना देण्यासाठी प्रतिथेंब आणि अधिक पीक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मंजुरी मिळालेली असून
206 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 45 ते 55% शासकीय अनुदान दिले जाणार आहे. यामुळे रब्बी हंगामात पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे. 56 जिल्ह्यात खत विक्रीचा नवीन शास्त्रीय पद्धत लागू. कृषी सेवा केंद्रावर होणारा खतांचा काळा बाजार आणि लिंकिंग रोखण्यासाठी राज्यातील 56 जिल्ह्यात खत विक्रीची नवीन शास्त्रीय प्रणाली लागू केली आहे. या पद्धतीमुळे अनुदानित खत मिळवण्यापासून कोणत्याही पात्र शेतकऱ्याला नाकारले जाणार नाही. तसेच पॉस मशीनद्वारे पारदर्शक रीतीने खत वाटप होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून विकास कामांची जिओ टॅग युनिक ID अनिवार्य. शासकीय निधीचा होणारा गैरवापर आणि बोगस कामे रोखण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व शेततळी, सिंचन प्रकल्प व पायाभूत सुविधांच्या कामांना जिओ टॅग युनिक इन्फ्रा ID प्रणाली लागू होणार आहे. प्राप्त प्रत्यक्ष कुठे झाले आणि किती झाले याची माहिती ऑनलाईन ट्रॅक होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निधीचं वितरण होणार आहे. 7,000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा पहिला टप्पा 528.70 कोटी रुपयांचे वितरण आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 528 कोटी 70 लाख आणि 38,206 रुपये निधी थेट DBTद्वारे वितरित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. या योजनेचा पहिल्या टप्प्यात एकूण 16,96,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. राज्यभरात कृषी निविष्ठा घोटाळ्याची मोठी चौकशी. राज्यात कृषी निविष्ठा घोटाळ्याची पाळीमुळे खोलवर पसरल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर दुकानदारांपासून ते थेट कृषी आयुक्तालय व मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत याचे धागेदोरे जोडलेले आहेत. या प्रकरणी कडक चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रॅफिक विधेयक मंजूर. नियतेवर परिणामाची शक्यता. भारतासह जगातील 5 प्रमुख देशांवर 100% ट्रॅफिक शुल्क लादण्याचे विधेयक अमेरिकेने सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या कृषी आणि व्यापारी निर्यातावर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून कर्जमाफीचे पैसे हे खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. तशीच कोणत्या 5 जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे जमा होणार आहे हे संपूर्ण माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास चालू झाले तर आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून परभणी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने संदेश येऊ लागले आहेत. पशुधन विमा योजना. राज्यातील पशुपालक व शेतकऱ्यांसाठी नवीन पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार असून यामध्ये केंद्र व राज्य सरकार मिळून 85% हप्ता भरणार आहे तर केवळ 15% हप्ता लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना निधी. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून वितरणास मंजुरी दिली आहे. मोफत eKYC सुविधा. शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असणारी eKYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली असून शेतकऱ्यांनी तातडीने ते करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिलांसाठी नवीन योजना. महिलांच्या आर्थिक विकासासाठी सरकारकडून 15 ऑगस्टपासून नवीन योजना सुरू केली जाणार असून या दरम्यान महिलांना 6,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीज दरवाढ व महावितरण मोर्चा. वाढीव वीज दरवाढी विरोधात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून
शेतकरी व नागरिकांकडून तीव्र रोष व्यक्त होत आहे. गोविंदांना विमा संरक्षण. आगामी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकामधील खेळाडूंना 10 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय. 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ताज्या बातम्या. आजच्या बातमीमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता कधी जमा होणार, तसेच कर्जमाफीचे आणि PM किसान योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार हे आजच्या बातमीत सांगणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी कृपया ह्या बातम्या संपूर्ण बघा. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. कर्जमाफी आणि अपात्र शेतकरी. राज्यातील तब्बल 1 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये अपात्र ठरले आहेत. तर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यात आली आहे. PM किसान योजना मुदतवाढ. केंद्र शासनाकडून PM किसान सन्मान निधी योजनेला थेट 2023 पर्यंत म्हणजेच 2023च्या पुढील काळासाठी 2031 पर्यंत मोठी मुदतवाढ देण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच हेक्टरी 20,000 रुपयापर्यंतचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे, अशी माहिती यांनी दिली आहे. PM किसानसाठी जमिनीकरण प्रमाणीकरण. जर शेतकऱ्यांकडे जमिनीचे योग्य प्रमाणीकरण किंवा कागदपत्रे नसतील तर येत्या काळात त्यांचा PM किसान योजनेचा हप्ता अडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेअंतर्गत